स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर। शिवशाही बसमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना झालेली आहेत। पुणे पोलिसांच्या 13 पथकांकडून आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेतला जातो आहे। दत्ता गाडे याने बलात्कार केल्यानंतर ज्यांच्याशी संपर्क केला त्या सर्व 20 जणांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे। बुधवारी पुणे पोलिसांचे पथक दत्ता गाडे याच्या घरी धडकले होते। विचारपूस करण्यात आली। आता पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला पकडण्यासाठी 1 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे। पुणे पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिलेली आहे। स्वारगेट बस डेपोमध्ये 25 फेब्रुवारी रोजी पहाटे शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केला, त्यानंतर तो पसार झाला। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। फरार दत्ता गाडे याला पकडून द्या आणि 1 लाख रुपये मिळवा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर याआधी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे आणि त्याचा शोध पोलीस घेत आहेत। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे। पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे। आरोपी दत्ता गाडे याच्यावर आत्तापर्यंत 7 गुन्हे दाखल आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दत्ता गाडे हा स्वारगेट बस स्थानकात पोलीस असल्यासारखा वावरत होता आणि पोलिसांना तपासानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येते आहे। ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आम्ही टीमची संख्या वाढवलेली आहे। सध्या 13 टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे। त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणीही काही बस स्टँड, रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण CCTV फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत। त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोक आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत। त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत। त्याचबरोबर आता माननीय आयुक्त सरांनी 1 लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये। जो कोणी, कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून 1 लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे। आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत। तपासाचा भाग याच्यामध्ये आहे। फॉरेन्सिक्स, बसचं ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। मॅडम, साधारण 48 तासानंतर सुद्धा आपल्याला काही आरोपीपर्यंत लीड मिळालेले आहेत का? आरोपीच्या कुटुंबाच्या पैकी कोणाकोणाची चौकशी आपण केली? ॲक्च्युली तशी याच्यापूर्वीही तिथंच त्याच्या घरच्यांची चौकशी केलेली होती, पण आता त्यांना इकडे पोलीस स्टेशनला आणण्याबाबत इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत। त्याचा भाऊ ऑलरेडी चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि जसे जसे आम्हाला लीड मिळत आहेत तसे आमच्या टीम वर्कआउट करत आहेत। स्वारगेट आगार प्रशासनाच्या चौकशी आपण केली आहे का याबाबतीत? नाही, चौकशी तर होईलच या प्रकरणामध्ये। तो तपासाचा भागच येईल याच्यामध्ये त्यांची चौकशी करणं हे, पण त्यांचे काही अधिकारी वगैरे काल येऊन या संदर्भात मला भेटून गेलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।